देखील केलं गेलं होतं आणि इथे फलंदाज बाद दिला जातोय. नक्कीच चांगला निर्णय म्हणावा लागेल. पंचाच्या भूमिकेत मित्रांनो खेळाडू वृत्ती असणं आवश्यक आहे, कारण बरेच खेळाडू आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील. तर उदाहरणच आपलं घ्यायचं असेल तर कित्येक खेळाडू असे आहेत ज्यांना माहिती आहे आपल्या बॅटची धडा लागली, ते फक्त एवढं पाहतात की चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर झाला की नाही आणि पंचांच्या निर्णयाची ते वाट पाहत नाही. ते मात्र मैदानातून नक्कीच बाहेर येतात. अशीच खेळाडू प्रत्येक खेळाडू दाखवणं आवश्यक आहे. धावसंख्या 23 आणि 23 या धावसंख्येवर पहिला फलंदाज इथे ऋषभ बाद होतोय. 8 या वैयक्तिक धावसंख्येवर ऋषभ बाद झालाय. एका प्रति 7 या धावसंख्येवर ऋषभ बाद झाले. फक्त 3 चेंडू पण पाहिलं. टप्पापर्यंत फिरकी घेणारा चेंडू, वरचा घेणारा चेंडू, त्यात बॅट आउटसाइड एज आणि फलंदाज बाद. 5 चेंडू झालेले आहेत. षटकानंतर बघा कशा प्रकारे कमबॅक करून दाखवते. अनुभव काम महत्वाचं मित्रांनो. आपल्या संपूर्ण अनुभवाची आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचं काम करते गोलंदाज पंकज. इथे मात्र अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर बरेचसे चेंडू आपण उचलून घेणार पाहिजे. इथे मात्र फ्लॅट झालेले चेंडू पण पाहतोय आणि त्यामुळे कोणतीही धाव येत नाही या चेंडूवरती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या तुलनेत एक यशस्वी षटक म्हणून मी. आणि या षटकार जरी आला असला तरी 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज पंकजने आणि एक विकेटही प्राप्त केले. त्यामुळे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 1 गडी बाद, 23 धावा, 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा. आता पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये काय घडत आहे, कारण रिक्वायर्ड रेट नक्कीच ठरला जाईल पहिल्या इनिंग नंतर. करंट रेट आपण पाहिला तर 2 षटकामध्ये 23 धावा. धावगतीवर रोख लावली गेले. इथे मात्र उत्तरपाड्या संघाला कमबॅक करून दाखवावं लागेल. सातगर संघ नाणेफेकीचा कोच जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त कर्णधार स्वप्नील आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक स्वप्नीलचं पहिलं तर संघासाठी 30 षटक घेऊन पहिला चेंडू स्वप्नीलचा या षटकातील. पहिला चेंडूवरती एक नक्कीच चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज ऋषिकेश बाद होतोय. पण पाहिजे मागील षटकात सलामीर ऋषभ बाद झाल्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती त्याचा साथीदार सलामीर ऋषिकेश देखील मोठा फटका लावण्याच्या प्रयत्नात बाद झाला. कुठेतरी कमबॅक केलं जाते असं म्हणावं लागेल. मात्र इथे धावा जमावं लागतील. मागील सामना आपण पाहिला तर जिथे 53 धावांचं आव्हान होतं ते आव्हान 3 षटक आणि 3 गडमधून पार केलं गेलं. त्यामुळे या मैदानात या खेळपट्टीवर या सामन्यात सामना जिंकता फक्त किमान 60 धावा पर्यंत मजल मारावी लागेल. ती म्हणजेच सुतारपाडा या संघाला. सुतारपाडा संघाची सुरुवात चांगली होती, मात्र दुसऱ्या षटकात धावा रोखल्या. तिथे मात्र अजूनही 11 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या इनिंग मधील. त्यामुळे अजूनही मोठे पट्टी काही आले तर नक्कीच एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचाच प्रयत्न आपण पाहतोय नवीन फलंदाज. दोन्ही आता नवीन फलंदाज मैदान आपण पाहतोय. विराज 9 सेकंडवर आहे, सेकंडवर आलाय तो म्हणजेच प्रतिकारकडून नक्कीच एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. डावपुढे आता फलंदाज आहे स्वप्नील आपल्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस स्वप्नीलचा चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू, चेंडू पण पाहतोय. निर्धाव चेंडू होतोय. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. पहिल्या चेंडू विकेट आल्यानंतर दुसरा चेंडूवरती वेगवान बळ गती पाहिली आणि हीच खासियत असते वेगवान गोलंदाजी. त्यांना विकेट प्राप्त केल्यानंतर त्यांची गोलंदाजीची धार अजूनही वाढते. चेंडू नक्कीच चांगला चेंडू. या चेंडूवरती गती कमी केली होती. गती परिवर्तन, चेंज ऑफ फील्ड लेंथ, मात्र गती कमी केल्यामुळे इथे फलंदाज बीट होते. ठेवून काढल्यामुळे कुठेतरी प्रतिकार देखील त्यांच्या अडचणीत खेळत असताना त्याला तिथं साथी फलंदाज विराज नक्कीच काहीचा कान मंत्र देतोय. षटकात 3 चेंडू झालेत, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. गोलंदाज कर्णधार स्वप्नील. त्यावेळेसचा फटका मिस्टर आहे
तिथे चेन नक्कीच होणार नाहीये. तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केला जातोय मात्र इथे त्या प्रयत्नात फलंदाज प्रतिकार सनौच्या स्वरूपात पाहतोय. कम्युनिकेशन आपण पाहतो ताळमेळाची कमतरता आणि त्यामुळे इथे दुसरी धाव घेताना प्रतिकार बाद झाला. 138 खेळी संपले असं मी म्हणेन. प्रतिकारची कारण 3 षटक सामना करताना एक या वैयक्तिक धावसंख्येवरती रणोच्या स्वरूपात बाद झाला. तिसरा फलंदाज बाद झालाय तो म्हणजे सुतारपाडा संघाचा. तरी चांगल्या प्रकारे कमबॅक केलं जातं असं मी म्हणेन. सातकर संघाकडून कुठेतरी कर्णधार सचिनने नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजाची विश्वास दाखवला होता. प्रथम क्षेत्ररक्षण गडाचा निर्णय घेतला होता आणि तो का घेतला होता हे आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक मागणं ठरलं असतं की दुसऱ्या षटकात पंकज अनुभवी गोलंदाजाने कमबॅक करून दिलं आणि त्याच्यात फॉलोअर पाऊल ठेवून आपण पाहतोय आता स्वप्नी चांगली गोलंदाजी करतोय. स्वतः कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. हे उदाहरण तो नक्कीच पेश करतोय. 4 चेंडू झाले ज्यामध्ये 1 धाव आले. एक फलंदाज ज्या पद्धतीचा पट्टा होता तो वाटतही नव्हतं चेंडू कॅरी करेल. मात्र जबरदस्त क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके आपण बरेच पाहतो. बरेचसे फटके फ्लॅट जाताना आपण पाहतो. डिस्टन्स टू की चेंडू सीमारेषे पार जाताना आपण पाहिले. कुठेतरी पहिल्या 4 चेंडूमध्ये इतकं धाव आली होती. 65 चेंडूची षटकार आला. धावसंख्या झाली 30 धावा. तिसऱ्या षटकात येणार हा अंतिम चेंडू असेल. अजूनही एक षटक यानंतर येणं बाकी आहे इनिंगमध्ये. पुन्हा एकदा आकडे चेंडू इथे शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न यशस्वी होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पण पाहतो या एकेरी धावने तिसऱ्या षटकाची सांगतो होते. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना सुतारपाडा संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 31 धावा. 31 रन फॉर स्कोर लॉस ऑफ 3 विकेट 7 3 ओव्हर्स. 3 षटकामध्ये 30 धावा. पहिल्या षटकात 15 धावा आल्या तर दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर प्रत्येकी 8 धावा आलेल्या आहेत आणि विकेट देखील दोन्ही गोलंदाजाने एक मिळवले. एक फलंदाज रणोच्या स्वरूपात बाद झालाय. अजूनही एक षटक बाकी आहे. हे अंतिम षटक. या षटकात आपल्याला पाहायला मिळेल किती धावा कमवल्या जात आहेत. किती धावांचं लक्ष ठेवलं जातं. किती धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे. 7 या संघासमोर सुतारपाडा संघातील शंतनु स्ट्रायकर ज्यांनी षटकार लगावलं आपल्या स्त्रीला सुरुवात केली. आता पाहायचं या षटकात अजूनही काही मोठे पट्टे त्याच्या बॅटून येतात का. यावेळेस पहिला चेंडू नवीन गोलंदाज अक्षय करून येतोय तो म्हणजे वाईट स्वरूपाचा आव्हान स्वरूपाचा. त्यांचा आपला इशारा कळवायचा वाईटचा इशारा आहे. नक्कीच आव्हान स्वरूपाची 1 धाव इथे धावसंख्या होते ती म्हणजे 32 धावा. गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. अक्षयची नक्की जबाबदारी आहे ती म्हणजेच मागील 2 षटकाप्रमाणे या षटकाची त्याच पद्धतीची काहीची गोलंदाजी करायची म्हणजे कंटिन्यू गोलंदाजी करायची आहे. कारण अंतिम षटक असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न करतील. इथे मात्र वेगवान चेंडूवर 3 गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजांनी प्रयत्न नक्कीच केला मात्र बॅट तसे हवेशी संपर्क आला. निर्धाव चेंडू होते. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावसंख्या झाले. 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. लहानची मारेशी पार दिलं फटका. हा बोली चेंडू म्हणजे फलंदाजाला आमंत्रण. अशा प्रकारचे आमंत्रण नक्कीच हा फलंदाज एक्सेप्ट करेल. कारण ज्या पद्धतीच्या चेंडूची ज्या फटक्याने सुरुवात केली एखादा टॅपशॉट म्हणतो त्या पद्धतीत फटका लावला होता आणि त्या पद्धतीत पहिला षटकार चंदूच्या बॅटून आला होता मिड विकेटच्या बाहेर आणि इथे मात्र त्याच्यासाठी नक्कीच गिफ्ट मिळाला हे म्हणे. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. चंदूच्या बॅटून येणारा हा 3रा षटकार आणि या षटकारीला 2रा षटकार. आता मात्र गोलंदाजाला दिशा दाखवण्याचं काम करतोय चंदू. कारण दोन्ही चेंडू बोलवले त्याने. दोन्ही चेंडूला ज्या पद्धतीने टाइम केलं एक लॉंगॉनला षटकार त्यानंतर मिड विकेटच्या दिशेला षटकार. षटकारांची मालिका आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने शंतनू फायर असं म्हणावं लागेल. या षटकारांनी धावसंख्या झाले 50. मी आधीच म्हटलं होतं मित्रांनो या षटकात 2 ते 3 षटकार आले तर मात्र
एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. जिथे पहिल्या 3 षटकात धावा रोखल्या गेल्या होत्या इथे मात्र त्या सर्व कामगिरी पाणी फिरलं होतं असं म्हणावं लागेल. 4 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज अक्षयने तब्बल 19 धावा खर्च केल्यात आणि 5 चेंडूमध्ये 4 षटकांची 25 धावांची एक आठशे खेळ आपण पाहतोय. धावा जमवले जातात त्यावेळेस दुसरी धाव नक्कीच केला जाईल. स्वाईक स्वतःकडे करण्याचा प्रयत्न केला जाईल. या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात इथे भाग होतो. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला मात्र हा प्रयत्न आणि अतिशय खेळ इथे संपुष्टात येते असं म्हणावं लागेल. धावसंख्या पण पहिली धावसंख्या झाली 51 धावा. 5 चेंडू झाले एक चेंडू शिल्लक आहे. कुठली धावांची कमतरता 2 षटकामध्ये दुसऱ्या षटकात आपण पाहिली या षटकात पूर्ण केली गेली. दोन्ही संघाच्या कर्णधारी उपस्थित होते. आपण पाहतो जयमा मेशेकर ब संघाचा कर्णधार उपस्थित आहे. विघ्नहर्ता दत्तपाडा संघाच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचे. चौथ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू नसते. नवीन फलंदाज इथे मात्र मोठा फटका लागू शकत नाही. बॅटिंग करा की चेंडू डिक्लेअर झोन मध्ये कुठेतरी पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्याची 6 टोटल आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावर लागलेल्या 53 धावांचं आव्हान असेल 7 संघासमोर. प्रतीक मी शेवटच्या खेळीचा खेळ खेळला फक्त एकच धाव. सागर विरुद्ध सुतारवाडी या 2 संघांमधील लढत आपण पाहतोय. जिथे सागर संघाचं क्षेत्ररक्षण सजवलं. पहिल्या षटकात विक्रांत गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात पंकज या गोलंदाजाने कमबॅक करून दिला 8 धावा. त्यानंतर पंकज या गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात 1 विकेट प्राप्त केली. स्वप्नील नक्कीच चांगली गोलंदाजी केली. 4थं षटक असल्याचं काहीच मार्ग ठरलं. ज्या षटकात 3 षटकाराने 21 धावा कुठल्या गेल्या आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 52 धावा. आणि जर सुतारपाडा संघातील फलंदाजीविषयी म्हणायचं झालं तर ऋषभने 1 षटका लावला 7 धावा. ऋषिकेशने 1 षटका लावला 9 धावा गमावल्या. मात्र खऱ्या अर्थाने याने आपल्या संघाची धावसंख्या जयने षटकाने आपल्या खेळीला सुरुवात केली आणि 24 धावा जमवल्या 4 षटकांची ज्यामध्ये त्याने सलग 3 षटकांनी ठोकले अंतिम षटकात आणि आपल्या संघाला 50 पार घेऊन गेला. 52 धावा लागलेल्या आहेत. सुतारपाडा संघाच्या विजयासाठी सागर संघाला 53 धावांची आवश्यकता आहे. मागील सामन्याचे पण पाहिलं 53 धावांचं लक्ष होतं. ते लक्ष बागदंडा संघाने प्रतिस्पर्धी संघासमोर 3 खेळीचा खेळ बाकी असताना यशस्वीरित्या पार केलं. पाहूया या सामन्यात काय घडते. माझ्या वेटची काढायला लागेल. पुढील सामना जो असेल पुढील सामन्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. पुढील सामना सेकंड राऊंडचा सामना असेल. दुसऱ्या दिवशी सामना असेल जर्मन विळखतकार विरुद्ध जो चालू सामना आपण मैदानात पाहतोय सागर विरुद्ध सुतारपाडा या दोन्ही संघातील विजेते संघाबरोबरची
जन्म मिळकतकार या संघाचा सामना असेल. तिथे फेरीतील लढत असेल ती महेंद्र दादा एवढा मॉडल लोक तिथे लावला 24 चेंडूवर 53 धावांचा आवाज. पाहूया या आव्हानाचा पाठलाग यशस्वी केला जातो का, की आव्हानापासून वंचित ठेवलं जाते. फलंदाजी करण्या संघाला पाडा विरुद्ध कातगर या दोन संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. कातगर संघासमोर 24 चेंडूमध्ये 53 धावांचं आव्हान असताना गोलंदाजीसाठी येते गोलंदाज प्रतिकार. गोलंदाजी विशेष कामगिरी झाली नाही. पाहूया गोलंदाजी कसं प्रकार होतं. स्वाईपवरती पंकज पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईडचा आणि त्याचबरोबर वन बाउन्स ओव्हरची वॉर्निंग दिली जाते. षट करायचोय एक लाभ पल्ल्याचं षट करायचंय. षटकारनी पंकजने आपल्या खेळीला सुरुवात केली. एक अनुभवी खेळाडू आहे आणि आपल्या अनुभवाची सुरुवात इथे दाखवते. गोलंदाजीत विकेट प्राप्त केली, धावा रोखल्या आणि फलंदाजीसाठी सलगण्याच्या भूमिकेत आलाय. स्ट्राईकवरती पंकज नॉनस्ट्राईक केंद्रावर आपण पाहतोय कर्णधार असलेले खेळाडू स्वप्नीलला इथे मात्र प्रतिकाराला कमबॅक करून दाखवावं लागेल. कारण ही धावसंख्या इथे डिपेंड करायची असेल तर मात्र मोठ्या पट्ट्यापासून वंचित ठेवावं लागेल फलंदाजांना. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव मिळते. या इतर धावनी धावसंख्या झालेली ती म्हणजेच 8 धावा. 24 चेंडू 53 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 2 खेळ झाले आणि 8 धावा दाखवता लागले. यावेळेचा चेंडू दिशा ही निजाच्या खूप दूरवर जाणारा वाईटचा इशारा येतोय. गोलंदाज कुठेतरी फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न करण्यात इथे मात्र दिशा भरू शकते. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. यावेळेस पंकजच्या बाजून एक आक्रमक पावरफुल जबरदस्त विकेट आपण पाहतोय. पाठपुटला जाऊन ज्या पद्धती चेंडूला डोलवलं तिथे मात्र आपला क्लास इथे पंकज दाखवतोय. चेंडू खराब नव्हता मात्र फटका प्रति म्हणावं लागेल. या षटकांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. अनुभव नक्कीच महत्वपूर्ण असतो मित्रांनो आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. अनुभवी खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी चुलून दाखवून आणि आता फलंदाजीत आपल्या संघाला नक्कीच चांगली सुरुवात करून देते. इथे प्रतिकार पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय. इथे मात्र कमबॅकिंग मात्र पंच नाखुश नाराज. पंच म्हणताय चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या झाली 16 धावा आणि चेंडूंचा विचार केला तर 3च चेंडू झाल्याचे षटकात. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. विकेट मिळवणं नक्कीच आवश्यक आहे. कारण ज्या पद्धती पंकज फलंदाजी त्याच्या अशाच प्रकारे तो फलंदाजी करत राहिला तर या सामन्याचा निकाल लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. ते मात्र गोलंदाज मात्र चुका करतोय. आधीचे चेंडू पण पाहिले तर 3 चेंडू त्याने टाकले होते. उजव्या शिका बाहेरचे वाईट. इथे मात्र डाव्या शिका बाहेर वाईट. धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. इथे मात्र अजून एक चांगला फटका येतोय. अजून एक षटकार येतोय. जणू काही पंकज फलंदाजीचा सराव करतो, प्रॅक्टिस करतो असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धती डावखुऱ्याचा गोलंदाज प्रतिकार गोलंदाजी करतोय त्याचा सराव होतोय पंकजसाठी. ज्या पद्धतीने फटकेमध्ये गेले 3 षटकार लागवले. धावसंख्या 23 झाले. आतापर्यंत सर्वात महागडे षटक या स्पर्धेत आपण पाहिलं होतं. पहिल्या शेवटच्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. मात्र प्रतिकारचं हे षटक त्याहीपेक्षा महागडे ठरतंय. कारण या षटकात आतापर्यंत 23 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 5 इथे मात्र चेंडूंचा हवेत केलाय. खेळ टिकण्याची संधी आहे. चेंडू खाली येतोय. खेळ टिकला जातोय. इथे मात्र पंकजची खेळ संपुष्टात येते. मात्र आपल्या संघाला एक धडाकेपूर्ण सुरुवात केली नक्कीच करून दिले. इथे 24 चेंडूमध्ये 53 धावांचं आव्हान पार करायचंय. इथे पहिल्या षटकातच 6 चेंडूमध्ये 23 धावा फटकावल्या गेल्या.
पंकज नक्कीच एक चांगली खेळी करून बाद झाले. 3 षटकांनी 19 धावा त्यांनी जमवले. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ. इथे 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 30 धावांची. 18 चेंडू 30 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. दोन्ही संघांची तुलना केली तर फलंदाजीमध्ये पहिल्या षटकाची तुलना केली तर पहिल्या षटकात पहिल्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. तर या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 23 धावा पटकावल्या गेल्या. तीन षटक शिल्लक आहे. तिथे मात्र बराच विचार विनिमय केल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त केलं जात आहे. या गोलंदाजाची एक मोठी जबाबदारी असेल ती म्हणजे केवळ धाव रोखायचीच नाहीये तर विकेटही प्राप्त करायचे. कारण ज्या पद्धतीची सुरुवात झालेली आहे सातजरी संघाची नक्कीच चांगली सुरुवात विजयाच्या दिशेने अग्रेसर झालेली आहे. सातजर संघ आता कर्णधार स्ट्राईकवर नॉटच्या केंद्रावर नवीन फलंदाज योगेशला आपण पाहतो. गोलंदाजीसाठी ऋषिकेश इथे बॅटची कडा घेत खेळलं जातोय. तिथल्या झोन मध्ये रबर क्रिकेट पावसाळी क्रिकेट आणि त्यामध्ये पावसाची हजेरी तर नक्कीच सर्व प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने रबर क्रिकेट काय असतं ते त्यांना पाहायला मिळेल. त्यात त्यांना ऋषिकेशचा पुढचा चेंडू त्यावेळेचा पटका चांगला आहे मात्र खेळ तुम्ही तैनात आहे. जातो या पद्धतीने खेळ टिकला गेलाय. पण पाहतोय पट्टा चांगला होता जखमीचा मात्र इथे खेळ टिकला गेलाय. कुठेतरी आनंद व्यक्त केला जातोय कारण चांगल्या सुरुवातीनंतर जात आहे. आता ह्या दोन्ही सलवण्यांच्या विकेट ह्या काही या स्पर्धेत या सामन्यात काहीशा या सामन्याच्या निकालाला कलाची परिणाम होणार काही पाहायचंय. कारण पाऊस आणि पावसामध्ये नक्कीच आपल्याला फरक पाहायला मिळू शकतो. कारण पहिल्या पावसाने हजेरी लावली नव्हती मात्र या दुसऱ्या सामन्यात पावसाने हजेरी लावली. खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आलं तर लाव. धावसंख्या आपण पाहतो धावसंख्या 24 झालेली आहे. 24 धावसंख्या दुसरा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज आपण पाहतो दोन्ही नवीन न्यू बॅटर नवीन फलंदाज आता मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. नॉनस्टॉप केंद्रावर योगेश आणि आता स्ट्राईकवर असेल तो म्हणजे नवीन फलंदाज प्रतीकला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू. या चेंडूचा काहीसा वेगाचा अंदाज आला नसल्याचं आपण पाहतो आणि जागून खेळण्याचा प्रयत्न त्याच्यानं क्रिकेट कोणतेही असेल मग ते टेनिस बॉल असेल किंवा रबर बॉल आपल्या फुटबॉल नक्कीच महत्वपूर्ण असतं. म्हणजे आपण जागून खेळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मोठे पट्टे तितके हे चांगले जमत नाही. इथे माझा चांगला पटका या षटकात नक्की पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आपल्या सातजर संघ मध्ये पाहायला मिळतंय. कारण कुठेतरी धावसंख्या रोखली गेली होती विकेट गेल्या होत्या पण या षटकाने धावसंख्या पुन्हा आकार घेतली. 30 धावा झाल्यात. इथे मात्र चांगला फटका नागपूरला दोन स्वर्गाचा फटका ठेवून काढला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. सेंचुरी क्रिकेट देखील खेळणं आवश्यक आहे. मेसीच्या या जोडीतून आपल्याला ते पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिजे धावसंख्या झालेली आहे. 5 चेंडू झालेले आपण पाहतो. षटकातील ते षटकात नक्कीच अचूक गोलंदाजी केली जाते. इथे चेंडू अवसर नाहीये आणि इथे बॅटची कडाके चेंडू जातो प्लेअर झोन मध्ये. पुढे कमबॅकिंग करणारे षटक असणे म्हणजे या षटकाविषयी कारण पहिल्या षटकात 23 धावा आल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर या षटकात 9 धावा आलेल्या आहेत. 2 षटकात धावसंख्या झाली 2 गडी बाद 32 धावा. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 21 धावांची. 21 रन्स रिक्वायर्ड.
रिमेनिंग 12 मिनिटे उठल्या पण गेला पाऊस उठल्यात पण गेला पाऊस दोन षटकांतरी दाखलकडे पाहिलं तर 2 गडी बाद 32 धावा दाखल लागल्यात. 32 रन सोबत लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. बोल काय काय तो लांब गेला तिकडे आता पाऊस आला पाऊस आहे का तिकडे आल्यावर सांगितलं बत्तीस गेला पाऊस झाला 32 झाल्या किती ना 30 पाहिजे होते आता 9 काढले ना ते तिसरीच होत असेल ना 30 पाहिजे आता 3 ओव्हर लागले. 2 षटकांचा खेळ झालेला पण पाहतोय अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच प्रतीक ज्याने षटकांनी आपल्या खेळीला सुरुवात केली. प्रतीकडून नक्कीच एक चांगल्या खेळीची अपेक्षा असेल कारण अजूनही 21 धावा जमवायचं हे षटक निर्णायक ठरू शकतं आणि आता मात्र चेंडू हा आपण पाहतोय ते म्हणजे शंतरूच्या हातात ज्याच्या फलंदाजीच्या बळावरती ज्याच्या फटकेबाईच्या बळावरती 53 धावांचं आव्हान ते पण नंतर लक्ष ठेवलं गेलंय सावल्या संघासमोर. पाहूया आपला अष्टपलूच तो इथे सिद्ध करतो का. पहिला चेंडू इथे चेंडूवरती आता काय घडेल त्याच्यावरती नक्की लक्ष लागलंय. आता मात्र खऱ्याचे म्हणायला उलटी गिनती सुरू झालेली 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. शंतून आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊ. यावेळेसचा चेंडू जशीच्या दूरवर टाकलेला इथे मात्र पंत सांगतायत चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा वाईटचा इशारा आवाज घेऊन पक्षी धावा मिळते. धावसंख्या होते 33 धावा. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मात्र केलेलं आहे फलंदाज इथे पास झालेला पण पाहतोय इथे मात्र बॅटफुटला खेळण्याचा प्रयत्न इथे तिसरी विकेट गमावली जाते. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण ठरणार का कारण ज्या पद्धतीने त्यानंतर आता मात्र देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करणं आवश्यक आहे. निवडणं आवश्यक आहे. आपल्याला घे त्याला लागतं ना त्याला आणि 30 धावांची आवश्यकता आहे. सामना मी म्हणेन दोन्ही संघासाठी समान खुला आहे. या षटकात हवा रोखल्या गेला तर मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक करेल काही मोठे पण केलं तर विजयाच्या अग्रेसर होईल. तो म्हणजेच सातबारा संघाची मात्र या षटकात मोठा फटका येणं आवश्यक आहे. मोठा फटका आला तर मात्र जे विजयाचं अंतर होईल ते जवळ येईल. धावा जमवल्या जातील. धावसंख्या आपण पाहिली 34 झालेली आहे. 9 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 19 धावा. मोठा फटका येणार की पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा दिशाही चेंडू वाईडचा इशारा येतोय. प्रत्येक धावेचं वेलकम असेल स्वागत असेल सातव्या संघाकडून कारण त्यांना विजय लक्ष्य गाठायचे. धावसंख्या झाले 35 धावा. 9 चेंडू आणि आता 18 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेचा फटका नक्कीच चांगला. या चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल का इथे मात्र 1 धाव घेतली जाते. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आतापर्यंत आपण पाहिलं की षटकाचा विचार केला हवान स्वरूपाच्या धावा आलेल्या आहेत काही इकडे स्वरूपाच्या धावा आल्या. कोणताही मोठा फटका आला नाहीये.
याचा फटका नक्कीच चांगला आहे. अप्रतिम सोगबड पाहतोय. 3 कव्हरच्या बाहेर मोठा फटका. बस व्यवस्थित म्हणावं लागेल. नक्कीच महत्वपूर्ण षटकार. या षटकाराने आपण पाहतो जी धावा आणि चेंडूचं अंतर होतं ते मात्र अजून कमी करण्यात आलेलं आहे. आता मात्र 7 चेंडू. पाण्यात पिण्यातलं ऋषभच हाणाचा बॉल ना. नाव होतं ते ऋषभच मेन व्हॉलेंटियर होता. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 7 गड या संघाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू मात्र अप्रतिम फटका आपण पाहिला 6 धावांसाठी. आणि हा मात्र आजच्या दिवसातील सगळ्यात उत्तुंग आणि लहान पल्ल्याचा षटकार आपण पाहतोय. आणि या षटकाराने आता माहिती आहे खेळायला तिकडे धावसंख्या पुढे सरकवले. धावसंख्या झाली 48 धावा. आता विद्यार्थ्यांची अंतिम षटकार 6 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 5 धावांची. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी सुगनीत मागील सामन्याचे असं चित्रपट पाहिलं होतं. ज्या पद्धतीने सत्तरच्या षटकात 2 षटकार आता लगावले फलंदाज योगेशने. मागील सामन्यात चारूने देखील अशीच फटकेबाजी 30 षटकात केली आणि अंतिम षटकातही जवळ पाहिलं तर दिल्लर बागदंडा संघासाठी 6 चेंडूमध्ये 5 धावा असं इक्वेशन होतं. पार्टी घेतो रिप्लेला आहे तो रिप्ले बघतो. चला मित्रांनो सामन्याला सुरुवात करायची आणि या सामन्यातील विविध संघाचा त्वरित सामना होईल. दुसऱ्या फेरीतील सामना असेल आणि त्यांचा सामना होईल तो म्हणजे जयमान मिळकतकार या संघाबरोबर. पहिल्या चेंडूने 1 धाव मिळते. न्यू बॉलर नवीन गोलंदाज पण पाहतोय ऋषभ येतो. 5 चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता. एक कंजूस षटक करून आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो का ऋषभ हे पाहायचंय. कारण खरं ते म्हणावं लागेल काही चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेटमध्ये इतर जोपर्यंत विजयी धाव घेतली जात नाही जोपर्यंत अंतिम चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत विजेता संघ भाकीत करता येते. आपण पाहूया या सामन्यात काय घडते. फलंदाजीकडे संघ पाडत नक्कीच जड इथे फटका चांगला आणि हा येतो चौकार. मागे सामन्याप्रमाणे काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय सामनाचा निकाल लागले 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू राखून 4 चेंडू शिल्लक ठेवून आणि त्याचबरोबर 7 गडी राखून हा सामना जिंकलाय 7 गड या संघाने. अभिनंदन 7 गड या संघाचं.